शुभविवाह या मालिकेच्या 10 फेब्रुवारीच्या भागामध्ये वर्तक डॉक्टर आकाशला चेक करतात आणि ते सांगतात फिजिकली आणि मेंटली आकाश एकदम ठणठणीत बरा आहे। आता आकाशला कोणत्याही तशी काही धोका नाही आहे। औषध पाणी चालू राहिलं आणि आकाश कुठेही जाऊ हिंडो फिरू शकतो असं म्हटल्यावरती आकाश म्हणतो थँक्यू डॉक्टर। आता मी माझ्या भूमीला कुठेही असेल तरी तिला शोधून काढणार, आकाश पाताळ एक करणार, पण माझी भूमी मी शोधून काढणार। आजी म्हणते खरंच ज्याप्रमाणे माझा आकाश सुखरूप आहे ना, माझ्या भूमीला पण देवाने माझ्यासमोर सुखरूप आणावं। आकाश म्हणतो आजी तू काळजी करू नकोस, मी भूमीला नक्कीच शोधून आणेन। इकडे रागिणीचे धाबे दणाणलेले असतात। रागिणी विचार करत असते की हा तर बरा झालाय आणि याने प्रॉपर्टीमध्ये सगळं लक्ष घातलं तर मात्र आपलं काही खरं नाही, आपल्याला 12च्या भावात जावं लागेल असा विचार करत धावत पळत ती आपल्या रूममध्ये येते। रूममध्ये येऊन जे खोटे कागदपत्र बनवलेले असतात, ज्या खोट्या कागदपत्रावरती भूमीच्या सह्या घेतलेल्या असतात, ते सगळे डॉक्युमेंट्स काढून ती आता फाडण्याचा प्रयत्न करत असताना तिकडे अभिजित येतो। अभिजित म्हणतो आई तू काय करतेस? रागिणी म्हणते अरे जे डॉक्युमेंट्स खोटे आहेत किंवा इल्लीगल कामं केलेत किंवा भूमीने पेपरवरती सह्या केल्यात ते सगळे डॉक्युमेंट्स फाडायला पाहिजे। तू बघितलंस ना आकाश बरा झालाय, तो आता सगळ्या कंपनीमध्ये इंटरेस्ट घेईल आणि हे सगळे पेपर त्याच्या हातात लागले तर खूप मोठा गोंधळ होईल। यावरती अभिजित म्हणतो आई तू खूप पॅनिक होतेस आणि न पॅनिक होऊन केलेलं कोणतंही काम नीट होत नाहीये, तू उगाचच घाईघाईत ही सगळी कामं करू नकोस। यावरती रागिणी म्हणते तुला समजत नाहीये अरे, ज्या वेळेला आकाश शुद्धीवरती आला तो काय बोलला तू ऐकलंस ना? आकाश बोलला की त्याने बोटीवरती आपल्या माणसांना पाहिलंय, तुझ्या लक्षात येतंय, आणि भूमीला शोधण्यासाठी तो वेडापिसा झालाय। या सगळ्यामध्ये तो जर आपल्या माणसांपर्यंत पोहोचला ना तर आपल्यापर्यंत पोहोचायला त्याला उशीर नाही लागणार। त्यामुळे तू 2 कामं करायची आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑफिसमधला आपल्या माहितीतला किंवा आपल्या गोटातला जो स्टाफ आहे ना त्याला सगळं मॅनेज करायला सांगायचं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी आपली माणसं बोटीवरती होती त्यांना गायब करायचं। त्या माणसांपर्यंत आकाश पोहोचू नाही शकला पाहिजे। जर त्या माणसांपर्यंत तो पोहोचला तर ही आपल्यासाठी धोक्याची घंटा असेल। असं म्हणत रागिणी अभिजितला इन्स्ट्रक्शन देते की आकाश आता बरा झाल्यावरती त्याच्यापासून वाचण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल। अभिजित आता त्या कामासाठी लागतो सुद्धा। दोघांनाही आता चैन पडत नसते, कारण आत्तापर्यंत केलेले काळे धंदे आता उघडकीला येण्याची वेळ आलेली असते। आकाश इकडे बाहेर पडतो। आकाश एकदम डॅशिंग दिसत असतो, एकदम फ्री झालेला असतो आणि तो त्याच चाळीत येतो। चाळीमध्ये तो त्याने जे दिवस घालवले असतात त्या दिवसांना आठवायला दत्तू आणि अक्काला भेटायला तो तिकडे आलेला असतो। आल्या त्याला आता भूमीसोबत आपण चाळीमध्ये घालवलेल्या सुखद आठवणी आठवायला लागतात आणि आता कधी एकदा भूमीला भेटतोय असं त्याला होतं। तितक्यात तिथे दत्तू येतो। दत्तू आल्यावरती आकाश म्हणतो दत्तू ओळखलंस का मला? दत्तू म्हणतो आकाश दादा तुम्ही इतके मोठे माणूस आहात, तुम्ही तर लय श्रीमंत दिसताय। आकाश म्हणतो हे बघ दत्तू श्रीमंत गरीब असं काही नसतं, मनाचा मोठेपणा दाखवलात ना तुम्ही तो खरा श्रीमंत मनाचा मोठेपणा। तुमच्या मोठेपणामुळे तुमच्या गरीब लोकांना जो मोठेपणा दाखवलात त्यामुळे मी आज तगलो आहे। बरं मला अक्कांना भेटायचं आहे असं म्हणत आता मात्र आकाश अक्काला भेटायला पुढे घेतो आणि आकाश विचार करतो अक्काला नक्कीच काहीतरी माहिती असेल, म्हणजे ज्या वेळेला मी कामावरती होतो मुकादमांच्या इथे गेलो होतो तेव्हा भूमी घरात होती आणि त्यानंतर अक्कासुद्धा घरात आली होती। मग अक्का भूमीला काहीतरी बोलली असेल, भूमी अक्कांना काहीतरी सांगितलं असेल, त्याच्यावरून मला क्लू येऊ शकतो की भूमीला कुणी त्या बोटीवरती बांधून ठेवलं पाहिजे किंवा कुणी त्या बोटीवरती बांधून ठेवलं होतं। आता मात्र अक्काच्या रूममध्ये आकाशची एंट्री होते। तोपर्यंत इकडे आता भानुशाली वकील डॉक्टरांना भेटून भूमीला कधी शुद्ध येईल टेंटेटिव्ह काही अंदाजे तुम्ही सांगू शकता का असे प्रश्न विचारत असतानाच डॉक्टरांना शैलेश वर्तक डॉक्टर यांचा आता भेटायला आलेत असा मेसेज येतो। शैलेश वर्तक डॉक्टर त्याच हॉस्पिटलमध्ये आलेले असतात ज्या हॉस्पिटलमध्ये भूमीला ॲडमिट केलेलं असतं आणि त्याच हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांना शैलेश वर्तक डॉक्टरांची मदत हवी असते। डॉक्टर सांगत असतात सर आमचा एक मनोरुग्ण आहे, म्हणजे तो डिप्रेशनमध्ये गेलाय, म्हणून तुमची मदत हवी। वर्तक डॉक्टर म्हणतात तुम्ही काळजी करू नका, सर्वतोपरी मी मदत करायला तयार आहे असं म्हणत शैलेश वर्तक डॉक्टर आणि भूमीचे आत्ताचे प्रेसिडेंटचे डॉक्टर हे दोघंजण त्या माणसाला पाहायला जातात। इकडे तोपर्यंत आकाश आता अक्का दार उघड, दार काही उघडलं जात नाही। मग अक्कांचा दाराला धक्का देऊन आकाश आत येतो
अक्का ओळखलत का मला? अक्का असं म्हणत तो पुढे पुढे येतो, पण त्याला अक्का काही कुठे दिसतच नाही. अक्का कुठे गेली? म्हणजे दरवेळेला तर इथेच असते या वेळेमध्ये. असा विचार करत तो इकडे तिकडे अक्काला पाहतो, तर अक्काचा बंदोबस्त करण्यासाठी आलेला असतो तो म्हणजे अभिजित. अभिजितने अक्काला बेशुद्ध करून ठेवलेलं असतं. अभिजितने बेशुद्ध केलेल्या अक्का आता किचनच्या मध्ये असतात आणि तोपर्यंत आकाश सुद्धा किचनच्या दिशेने एक एक पाऊल पुढे टाकायला लागतो. आता मात्र अभिजित हादरतो. जर का आकाशने आपल्याला पाहिलं तर बाकी सगळं जाऊ दे, इथेच आपला रामनाम सत्य होणार हे त्याला समजतं. आणि आता इकडे तोपर्यंत आकाश तो पडदा सारून किचनमध्ये येणार तेवढ्याच शैलेशवर्धक डॉक्टरांचा आकाशला कॉल येतो. आकाशला कॉल आल्यावरती ते सांगतात, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. आकाश म्हणतो, मी जरा एका ठिकाणी महत्त्वाच्या आलेलो आहे, मी नंतर भेटू का? वर्तक डॉक्टर म्हणतात, नाही, नंतर कदाचित वेळ निघून जाईल, त्यामुळे मला तुमच्याशी आत्ता भेटणं महत्त्वाचं आहे. कारण ना मला तुम्हाला जे सांगायचं आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे आणि भूमी मॅडमच्या संदर्भात आहे. आकाश म्हणतो, ठीक आहे, मी थोड्याच वेळात पोहोचतो. आणि आकाश तो पडदा स्वयंपाक खोलीचा बाजूला करणार आणि अक्कांना पाहणार तितक्यात फोन आल्यामुळे तो पडदा सारणं बाजूला राहतं. आणि आता वर्तक डॉक्टर सांगतात, खरं तर माझ्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही येऊ नका, मी ना एका केस संदर्भात दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये आलोय. असं म्हणत भूमीच्या हॉस्पिटलमध्ये आहे त्या सिटी हॉस्पिटलचा पत्ता आता शैलेशवर्धक डॉक्टर अभिजित तिकडे पाहत असतो त्यावेळेला आकाशला येतात. अभिजित आता पाहतो की आकाश निघून गेलाय. मग तो ताबडतोब आता इकडे रागिणीला कॉल लावतो आणि म्हणतो, काळजी करू नकोस, काम फत्ते झालंय, म्हणजे मी अक्कांना बेशुद्ध केले. तोपर्यंत आता मात्र आकाश आलेला असतो तो हॉस्पिटलमध्ये आल्यावरती आकाश आता रिसेप्शनला म्हणतो, मला शैलेशवर्धक डॉक्टरांनी भेटायला बोलवलंय. शैलेशवर्धक डॉक्टरांची आणि माझी अपॉइंटमेंट फिक्स आहे, याच हॉस्पिटलमध्ये त्यांनी मला भेटायला बोलवलंय. यावरती आता मात्र शैलेशवर्धक डॉक्टर जिथे बसलेले आहेत तिथला पत्ता ती आता मुलगी आकाशला देते. मग आकाश त्याच दिशेने निघतो आणि तेवढ्यातच भूमीला आता मात्र उपचारांसाठी एका ठिकाणावरून दुसरीकडे शिफ्ट करण्यात आलेलं असतं. नियतीचा खेळ अजब गजब असतो. आता मात्र भूमीला शिफ्ट होत असताना आकाश तिकडे येतो. आकाश सुद्धा त्याच रोडने येत असतो, पण त्याला शैलेशवर्धक डॉक्टरांना भेटायची उत्सुकता असते. असं काय सांगायचं असेल शैलेशवर्धक डॉक्टरांना, असं काय बोलायचं असेल, नक्कीच काहीतरी त्यांना मला माहिती सांगायची आहे इतकं मात्र नक्की. आता अक्का जर भेटल्या असत्या तर अक्कानीच कदाचित आकाशला रागिणी आणि अभिजितचं सत्य सांगितलेलं असतं. कारण अक्काने स्वतः अभिजित आणि रागिणीला भूमीवरती हल्ला करताना पाहिलेलं असतं. पण नेमकी अक्काला बेशुद्ध करून या वेळेला जरी अभिजितने डाव साधला असला तरी सुद्धा या वेळेला मात्र नियती आकाशचीच मदत करणार असते. आकाश वर्तक डॉक्टरांना फोन करतो आणि डॉक्टर कुठे येऊ सांगा की. डॉक्टर त्याला डाव्या साईडनी वळून या असं सांगत असतानाच इकडे अथर्वचा आकाशला कॉल येतो. अथर्वचा कॉल आल्यावरती तो सांगतो, दादा अरे तू घरी ये ना, कारण घरी ना पोलीस आले, त्याला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. आकाश म्हणतो, अथर्व अरे मी इतक्यात नाही घरी येऊ शकत, माझं पण महत्त्वाचं काम आहे, पोलिसांना सांग मी डायरेक्ट त्यांना पोलीस स्टेशनलाच भेटतो. यावरती अथर्व म्हणतो, थांब तू पोलिसांशी बोल. मग पोलीस बोलायला लागतात आणि म्हणतात, आकाश सर तुम्ही सुरक्षित आहात ना, हे आम्हाला खूप छान वाटलं आणि आमचा अंदाज चुकला की तुम्ही सुद्धा या बोटीमध्ये मृत्यू पावला असाल, म्हणजे भूमी मॅडम मृत्यू पावलेत हा सुद्धा अंदाज चुकीचा ठरू शकतो आणि त्याच संदर्भात इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी. आकाश म्हणतो, पोलीस इन्स्पेक्टर साहेब तुम्हाला जी मदत हवे ना ती मदत करायला मी तयार आहे. असं फोनवरती बोलत आकाश सांगतो की मी डायरेक्ट तुम्हाला हॉस्पिटलमध्ये येऊन भेटतो, म्हणजे त्यापेक्षा आपण एक काम करूया का, तुमच्या पोलीस स्टेशनला येऊन भेटू का मी. असं म्हटल्यावरती इन्स्पेक्टर म्हणतात, ते ठीक राहील, मी इथून पोलीस स्टेशनला जातो, तुम्ही पण या. फोन ठेवल्यावरती रागिणी म्हणते, काय झालं, काय बोलला तो. यावरती पोलीस म्हणतात, ते डायरेक्ट मला पोलीस स्टेशनला भेटतायत. रागिणी हदरते, आता माझ्या समोर झालं असतं तर मला कळलं असतं काय बोलणं झालंय ते, माझ्या अपरोक्ष पोलीस स्टेशनला बोलणार म्हटल्यावरती रागिणीला मोठा धक्काच बसतो. तोपर्यंत आकाश वर्तक डॉक्टरांना भेटायला आज जाताना भूमीला त्याच वेळेला स्ट्रेचरवरून बाहेर आणलं असतं. दोघांची एकमेकांच्या इथून पासिंग होते खरी, पण आकाशचं लक्ष त्यावेळेला भूमीकडे जात नाही. पण नंतर भूमी पुढे गेल्यावरती आकाशला कसला तरी भास होतो. तो मागे वळून पाहतो, पण तेव्हा तिथे कुणी नसतं आणि तितक्यात त्याला शैलेशवर्धक डॉक्टरांनी भेटायला बोलवल्याचं आठवतं आणि तो तडक शैलेशवर्धक डॉक्टरांना भेटायला फर्स्ट फ्लोअरला जातो. तोपर्यंत पोलीस रागिणीला सांगत असतात, म्हणजे भूमीबद्दल काही तपास लागला तर आम्ही आकाशची मदत घेऊन शोधण्याचा प्रयत्न करतोय. यावरती आजी सांगत असते, ज्याप्रमाणे माझा आकाश परत आला ना, माझी भूमी सुद्धा लवकरच परत येऊ दे. आई योगेश्वरी तू लवकरात लवकर चमत्कार कर. तोपर्यंत इकडे आता चमत्कार घडतो.
आई योगेश्वरीच्या समोर आकाश उभा असतो आणि सांगत असतो, काहीही कर, माझ्या भूमीला शुद्धीवरती आण. आणि तेवढ्यात मानसीचा कॉल येतो, आकाश जीजू, अहो भूमिताई शुद्धीवरती आले. मग शुद्धीवरती आलेल्या भूमीला भेटायला आकाश धावत पळत येतो. भूमी आता बरी झाली असते, पण ठिकठिकाणी जखमा असतात. धावत येऊन आकाश भूमीला मिठी मारतो. सायकल राणी नाही तर भूमी हाक मारल्यामुळे आकाशलाच बरं वाटतं. तो म्हणतो, भूमी, माझी भूमी. पण दुसऱ्या क्षणाला भूमी त्याला दूर ढकलते. अनोळखी मुलीला मिठी मारायला लाज नाही वाटत का, असं विचारते. आता खरंच भूमीची शुद्ध हरपले की रागिणीपासून आकाश आणि आपला बचाव करण्यासाठी हे नाटक आहे, हे पाहणं रंजक ठरणार आहे.